गुड मॉर्निंग मास्तर. ए गण्या सर म्हण मास्तर काय म्हणतोय. सर काय मास्तर काय एकच झालं की. बरं ते जाऊन द्या. काल मी अभ्यास दिलता त्यातलं कोणी कोणी करून आणला सांगा पटकन. सर मी आणला. तू एकट्यानेच आणलास बाकी कोणी नाही आणलं. सर मी अभ्यास केलता पण माझी वही पडली. वहीच बरी पडली तू बरा नाही पडलास. कसं पडेन मी धरून ठेवलं होतं ना. सर मी अभ्यास केलता पण माझी वही घरी राहिली. तू पण घरीच राहायचं होतं कशाला यायचं इकडं. सर नसतं आलं तर तुम्ही मारलं असतं की मला. सर मी अर्धच लिहिले अर्ध नाही लिहिलं. का जेवण तर तू पोट भरून करतो ना अर्धच खातो का. सर मला एक प्रश्न होता विचारू का. हाँ विचार. 2 और 2 6 कैसे. 2 और 2 6 कैसे. 2 और 2 6 कधी असतं का. हाँ 2 और 2 6 कैसे. गलती से. आता मला तुम्ही सगळ्यांनी एक एक लोकांनी कविता म्हणून दाखवा. सर मी म्हणू का. हा म्हण ना. आहा टमाटर बड़े मजेदार. ओ टमाटर बड़े मजेदार. आहा टमाटर बड़े मजेदार. ओ टमाटर बड़े मजेदार. अरे लाज वाटते का रे तुला. तू काय बार काय का पाळण्यात आहे का हे गाणं म्हणायला होय र. हो सर कविता ती कविता असते. ह्याचं सोडा दुसरं कोण म्हणते. सर मी म्हणते. गोरी कलैया दिला दे मुझे हरी हरी चूड़ियां. अपना बना ले मुझे बालमा. गोरी कलैया. ए इथं तुझं काही लगीन आहे का असली गाणी म्हणतीया. पोयम पोयम समजते का कविता कविता. हो सर सगळ्यांचं राहून द्या आता मी म्हणतो गाणं. ढगाला लागली कळ पान थेंब थेंब गळ. जेव्हा तुझं आणि माझं जुळ पान थेंब थेंब गळ. चल गरानी गाऊया गाणे उडूया पाखरा संग. चल तुझं आणि माझं जुळ पान थेंब थेंब गळ. ए भुसनाळ्या तिच्याकडे बघून का गाणं म्हणतोय र. आ रताळ्या ती काय कविता आहे का. अरे मॅडम तिच्या धड्यातलं शिकवलेलं तुम्हाला कविता म्हणायला लावलं ते गाणी नाही ती म्हणायला लावली. हो सर आम्हाला जे येतं ना तेच आम्ही म्हणणार. मग बघू की आता पेपर मध्ये काय काय लिहितोय तू. हळू आता तूच एकटा राहिलाय आता तू तर एक चांगली कविता म्हणून दाखव. मोरा रे मोरा काय तुझा तोरा. रंगीत पिसारा डोक्यावर तुरा. बघ वर बघ काळे काळे ढग. एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा. मोरा रे मोरा. वाह वा काळ्या शब्बास समजलंस का ही असते कविता असं म्हणायचं असतं. वा ये शेमडे आता म्हणलं तेव्हा नाही म्हणली मला. हा मी पण गाणं तुझ्यासाठीच म्हणलेलं ना. गण्या कालच्या पेपरामध्ये काय लिहिलंय रे तू. सर जे प्रश्न होते तेच लिहिलेत. गण्या त्यात एक प्रश्न होता मोहमाया से कोण मुक्त है. तर तू त्याचं उत्तर काय लिहिलं रे. कुत्रा कुत्रा आहे का त्याचं उत्तर. हो सर कुत्राच मोहमायाचं मुक्त आहे. गण्या काय पण बोलू नको. कुत्र कसं मोहमायापासून मुक्त असेल. गाडीवरती पण मुतून जातं. मग बोला त्याला कसली आहे का मोहमाया. अरे भाडकाव काय शिकलायस तू आतापर्यंत. पोट्या आणि तू काय लिहिरे रे. बोललं होतं जगात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो तर तू त्याचं उत्तर काय दिलं जमिनीवरती. हे आहे का उत्तर. हा सर बरोबर होता ना. पाऊस कुठे पडतो जमिनीवरतीच पडतो. मला असं वाटतं सर तुम्ही नीट शिकला नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही. ए उसनळ्या आता तू मला शिकवणार का. सर तू आहे का मी आहे हवं रे. जगात अशी कुठली 5 वस्तू आहेत ज्याच्याशिवाय माणूस जगू नाही शकत. पोरी हा तुला प्रश्न केलता आणि तू मला काय उत्तर दिलंस ग त्या पेपर मध्ये लिहून. तू शाळेत येतं का पार्लरला येते हे गरजेचं असतं का. अन्न वस्त्र निवारा हे काही गरजेचं नसतं का. सर तुम्ही लय प्रश्न केलं आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो त्याचं उत्तर द्या. मला सांगा कोंबडी आधी का अंडा आधी. ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या तासात देतो. आता माझा तास संपलाय. बाय बाय. त्यांनाच काय असणार आपल्याला शिकवायला लागलं. चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आमचा तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.